सकाळच्या वेळी अंगणात सडा टाकून रांगोळी काढणं एक वेगळाच अनुभव असतो. सुखद अनुभव असतो. अंगणात सडा टाकल्यानंतर येणारा मातीचा सुगंध आणि अंगण आणखी जास्त स्वच्छ आणि क्लीन वाटतं. त्यावर रांगोळीची भर म्हणजे एक वेगळीच दैवी ऊर्जा आल्यासारखं वाटतं. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या अंगणात रांगोळी काढायलाच हवी. तुमच्याकडे अंगण नाही आहे, तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय किंवा काहीही असेल, पण तुमच्या उंबऱ्याच्या बाजूने तुम्ही निदान देवीची पावलं काढणं देखील तितकंच जास्त दैवी ऊर्जा निर्माण करणारं असतं. आणि आपण पाठ वाचतो, देवाची कृपा व्हावी, देवाला दोष देत असतो. तर आपण देवासाठी किंवा देवाला आनंदमय वाटेल असं काय करतोय याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. घरातल्या फॅमिली मेंबर्सना आपण जेवढं सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो तेवढेच दैवी किंवा देव देखील आपल्यावरती प्रसन्न असावे अशी धारणा ठेवून राहिलं तर आपण घराला देखील तितकंच स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे जे काही आहे, मी आतमध्ये राऊंड केलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला कमळाची फुलं काढतीये. मला पर्सनली कमळाची फुलं खूप आवडतात. कमळाची फुलं काढायला लागलं की असं वाटतं घरामध्ये लक्ष्मीचा वासच होतोय. असो, मग मी आजूबाजूने रांगोळी कंप्लीट करण्यासाठी, त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी मी या 3 रेषा काढल्या आतमध्ये आणि त्यावरती असे छानसे डॉट ठेवले, जेणेकरून रांगोळीचा एंड छान होईल. आणि ही काढून झाल्यानंतर मी विचार करत होते, रांगोळीमध्ये रंग भरावे की फक्त रंगांचे डॉट द्यावे. रांगोळी अगदीच बटबटीत करण्यापेक्षा मला सिंपलच छान वाटते. सो माझा सिम्प्लॅसिटीकडे जास्त भर असतो. अंगण जितकं स्वच्छ आणि क्लीन दिसतंय, रांगोळीही तितकीच स्वच्छ आणि क्लीन काढता यायला हवी. माझा नुकताच नवीनच प्रयत्न चालला आहे. नवीनच म्हणण्यापेक्षा खूप वर्षांनंतर मी रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे. येतात अशामध्ये काही फेसेस ज्याच्यामध्ये आपण अगदीच आपल्याला आवडीनिवडीच्या गोष्टी करायला देखील विसरतो किंवा विसरतो म्हणण्यापेक्षा वेळ मिळत नाही त्या गोष्टींना. पण जशी मी रांगोळी काढायला लागली आहे तर अंगणातनं येता जाता किंवा घरातले इतर व्यक्तीही अगदी प्रसन्न वाटायला लागलेत. तुम्ही देखील हा अनुभव घ्या आणि तुमच्या अंगणात छान छानशा रांगोळ्या काढा. मग मी त्यामध्ये असा पिंक कलर घेऊन त्याच्याच आतमध्ये जसजशा त्या पाकळ्या मी काढलेल्या आहेत तशा मी गिरवून घेतल्या. ते अगदीच सिंपल आणि छान वाटत होतं. थोडंसं अवघड होतंय, कारण अगदीच तसं ना तसं त्याच्या बरोबरीने फिरवणं, ते देखील इकडे तिकडे जाऊ नये याचा प्रयत्न करत आणि हळूहळू हात गिरवत मी ते काढत आहे. आणि आता हा एक मी राऊंड दिल्यानंतर आतमध्ये फक्त अशा एक रेषा देऊन घेते, कारण अगदीच मोकळं दिसत होतं ते. सो आणि आतमध्ये असा छानसा पिंक डॉट दिलेला आहे आणि ही आहे आपली रांगोळी तयार. तर कशी वाटली आजची रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कशा रांगोळ्या आवडतात, मी पुढची रांगोळी कशी काढू हे देखील मला सांगा.